बातमी पाहूयात। मोहळांच्या विरोधामध्ये दंगेकरांना भाजपमधून रसद दिली जाते का असा सवाल केला जातोय। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच आहे। मोहळांच्या वक्तव्यानेही खळबळ माजली आहे। दंगेकरांच्या पाठीशी सरकारमधलीच व्यक्ती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। दंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ पुढे आले आणि त्यांनी एक वेगळं वक्तव्य केलंय। दरम्यान आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच असल्याच्या मोहोळांच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे। दंगेकरांनी मात्र भाजपकडे बोट दाखवलंय। कुणी उठायचं, काही आरोप करायचं, मला असं वाटतं याच्या मागे कुणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काही लक्ष देत नाही। आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे, हे विषय पण नको। तर तुम्हाला असं वाटत नाही का भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मला पाठिंबा नाही? तर 100% पाठिंबा, फक्त ते बोलत नाहीत, त्यांचाही पाठिंबा आहे मला। भारतीय जनता पार्टीचा देखील तुम्हाला पाठिंबा आहे? 100% विकृतीच्या विरुद्ध बोलणं हीच विकृतीच्या विरुद्ध बोललंच पाहिजे। एखादा जर कुटुंबातला चुकीचा माणूस असेल कुटुंबातलं, त्याला आपण बोलतो की तू चांगला वाग। पुण्यातल्या जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात दंगेकरांनी मोहोळांविरोधात मोर्चा वळवलाय। जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या व्यक्तीसोबत मोहोळ पार्टनर होते आणि यावरूनच दंगेकरांनी मोहोळांचा उल्लेख जाग्या मोहोळ असा केलाय। मोहोळांविरोधात एवढ्या आक्रमकपणे बोलून सुद्धा दंगेकरांवर शिंदेच्या शिवसेनेनं कोणतीही कारवाई केलेली नाही। यावरूनही राऊतांनी दंगेकरांच्या पाठीशी सरकारमधील व्यक्ती असल्याचं विधान केलंय। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेले आहे। दंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि दंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील, हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। तर या प्रकरणात आता पुणे भाजपनं दंगेकरांची तक्रार फडणवीसांकडे केली आहे। दंगेकरांनी मात्र फडणवीसांविरोधात पुण्यातून मुख्यमंत्री पदाच्या वेळी कोण बातम्या सोडत होतं असा सवाल उपस्थित करत दंगेकरांचा मोहोळांकडे रोख असल्याचं दिसलं। तर 2024ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता। तो कोण आहे? आदरणीय फडणवीस साहेबांना माहिती आहे। आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या पेरतोय। मन में है विश्वास, हम होंगे कामयाब असं ट्विट करण्यात आलंय। असं ट्विट करून दंगेकरांनी निशाणा साधलाय। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मोहोळ विरुद्ध